लोंढे. पाटील, काल जी बैठक झाली तुमच्या अभ्यासकांची, बरेच चर्चा झाली, दावे झाले, काय ठरलंय फायनली? काय वर्कआउट झालंय का ते? माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलवलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचं आहे. पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काढल्यात काय सुधारणा करायची का, काय काय करायचं याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज म्हणला असता हे अभ्यासक हमेशा विरोधात बोलतेत, हे हमेशाच म्हणतात आमचं ऐकून घेतलं नाही, आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या ते ऐकून घेतल्या नाही, जे आर चुकीचं आहे तर दुरुस्त करा, असा करा हे आम्हाला सांगायचं होतं. पण जरांगे पाटील आम्हाला बोलून देत नाही, बोलविलं नाही, म्हणून निवांत 16 तारखेला या म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रापुढं दिसलं यांना गोरगरिबाशी एकनिष्ठ राहायचं नाही आहे, यांना फक्त मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचेच असून काही अभ्यासक समन्वयक फक्त यांना बोलायचं आहे, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं किमान त्यांना आता मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही, कारण त्यांची एकनिष्ठता पक्षाची एकच समाजाची आहे. हे आता मराठा समाजासमोर उघडं झालं. मराठी सरळ म्हणणार आहेत आता तुम्हाला बोलवलं होतं आले नाही, जे आलेत त्यांना जे विचारलं त्याची उत्तरं का नाही दिली, आणि मग तिकडे मीडियात बोलायचं. आणि इथं समोरासमोर किती चान्स होता, समोरासमोर मीडियाच्या समोर मी जर चुकीचं आहे तर मला उघडं पाडायचं मीडिया पुढंच, आमच्यापासून लांब जायचं 100-50 किलोमीटरवर मग बोलायचं. त्यापेक्षा इथं मीडिया, इथंच लोक पण आहेत, मी जर दोषी आहे तर मला मीडियासमोर उघडं पाडायचं. पाटील, आतापर्यंत तुम्ही अनेक उपोषण केले, त्यामध्ये तुमच्या मागण्या तर काही मान्य झालेल्या आहेत, काही बाकी आहेत. पुढे कुठल्या मागण्यांना घेऊन कुठली प्रमुख मागणी असेल जी तुम्ही 29 तारखेपासून उपोषण करणार? बरोबर. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे, आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या, त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाही आहेत, नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या, ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर. मी हे खूप तळतळाटीने सांगतो. एकतर बावनकुळेंनी इतका तळतळाट घेतलाय मराठ्यांचा शिरसाट्याने, त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून, त्याच्यात ते घुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतो. आता यायला लागलेत फोटो होती त्याची बी, कसं करून घेतोय, कसा घरी जातो, कसं सांगतो, ते बी यायला लागले त्याचं आता बाहेर. झालं एकदा होईल, पुढं कुठं जाणार आहेस. म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत, हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेत त्यांच्या व्हॅलिट्या पाहिजेत, तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्यात. हा माझ्या अचानक एक आता ध्यानात आले, ह्या 4-3 दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केले. ज्या व्हॅलिट्या झाल्यात ना त्या पुन्हा तपासणीला घेतल्यात, जणून नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्याच्याच घेतल्यात. विखे नीट वागा बरं का तुम्ही मराठ्या संघ. ज्यांच्या व्हॅलिट्या आत्तापर्यंत झाल्यात, ज्यांच्या व्हॅलिट्या पुन्हा सोनवणीला लावल्यात, तुम्ही फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्यात, SC ST OBCच्या? जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का फडणवीस साहेब. तुमचे मंत्री माजुरड्यासारख्या करायलेत. तुम्ही लय दूषित वातावरणास वागू नका. तुमच्याविषयी इतकी खतखते सरकारविषयी, विद्यार्थ्यात, व्यापारी वर्गात, व्यावसायिक लोकात, शेतकऱ्यात, दलित मुस्लिमात, मायक्रो OBCत, आदिवासीत इतकी भयंकर चीड आहे तुमच्याविषयी. तुम्ही लोकांना चिडू नका, विनाकारण असे त्रास देऊ नका. कवाशिक हातातून निष्ठून जाईल सत्ता, माहीत पण नाही होणार.
मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र आणि त्या व्हॅलिडिट्या कशा देणार, दाखल केलेल्या त्या व्हॅलिडिट्या पाहिजेच. विखे पाटलांना 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, जालन्याला 6 व्हॅलिडिट्या दाखल केलेल्या आहेत, ते गावडे का गावंडे कुणीतरी त्यांच्याकडं का दिल्या नाहीत आत्तापर्यंत. त्या पोरांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे. मला सातारा संस्थान कोल्हापूर